महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी आज पुणे जिल्ह्यातील बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी दादा उद्योजनी ॲपचं लॉन्चिंग करण्यात येते। हे नक्की ॲप काय आहे आणि कशाप्रकारे महिलांना याचा फायदा होणार आहे जाणून घेऊयात। माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या नगरसेविका वर्षाताई आहेत। ताई, काय सांगाल, आज ॲपचं लॉन्चिंग होतं आहे, महिलांसाठी खास हे ॲप बनवण्यात आलं आहे, नक्की या ॲपचा वापर कशाप्रकारे करण्यात येणार आहे आणि कसा याचा महिलांना फायदा होणार आहे? खरं तर या ठिकाणी सांगावंसं वाटतं की दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी नेहमीच महिलांना एक मान-सन्मान दिला, एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे। आणि आजचं जे दादा उद्योगिनी हे ॲप आहे ते सांगायला अतिशय आनंद होतो की आपण बघतो की तळागाळातल्या महिला असतील, महिला बचत गटातल्या महिला असतील, त्या घरगुती काही त्यांचे प्रोडक्ट असतात, मग त्यामध्ये लोणचे असेल, पौष्टिक लाडू असतील, असे वेगवेगळे पदार्थ असतील किंवा कलाकुसर केलेले काही कौशल्याची कामं असतील, हे खरं तर त्या कष्ट करून करत असतात, परंतु त्यांना एक व्यासपीठ मिळत नाही की ह्याचं नेमकं आपण द्यायचं कुठं किंवा विक्री कुठं करायची। त्याच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ त्यांना निर्माण व्हावं आणि त्यांच्यासाठी खरं एक मोठी संधी उपलब्ध करून द्यावी, असं आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सौ सुनेत्रावहिनी पवार यांच्यामध्ये मनामध्ये हा विचार आला आणि त्यांनी महिलांसाठी मग हे एक व्यासपीठ निर्माण करून दिलं। त्यांच्या छोट्या छोट्या उद्योगांना यामध्ये एक सुवर्ण संधी मिळेल आणि त्यांनी जे त्यांच्या हातापासून जे प्रोडक्ट केलेले त्याच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण होईल। आपण पाहिलं तर दादांनी नेहमीच महिला सक्षम बनल्या पाहिजे, यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे, यासाठी विविध योजना काढल्या त्या। आज दादा नाहीत, आज वहिनींनी पुढाकार घेतला आहे, वहिनींच्या हस्ते, त्याचबरोबर आपल्या आदित्यताई तटकरे यांच्या हस्ते या ॲपचं उद्घाटन करणार। कशाप्रकारे महिलांनी याचा फायदा होईल, कशाप्रकारे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार? निश्चितपणेच आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की महाराष्ट्र राज्यात ज्यावेळेस लाडकी बहीण योजना अनाऊन्समेंट झाली या योजनेची, त्यावेळेस ती योजनाच खरं तर दादांच्या नावाने ओळखली जाते असं म्हणायला हरकत नाही। आणि त्यावेळेस महिला बालकल्याणच्या मला वाटतं मंत्री आदित्यताई तटकरे होत्या, यांच्या खरं तर प्रामुख्याने ह्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला। आणि आत्ता जे महिलांना एक व्यासपीठ आपण म्हणतो आहे आर्थिक सक्षम कसं करायचं, तर आपण त्याच्यावर बोलून चर्चा करून खरं तर काही होणार नाही, महिलांनी केलं पाहिजे, कारण की सगळ्या क्षेत्रात आज महिला पुढे आहेत, परंतु त्यांना व्यासपीठ निर्माण करून गरजेचं आहे। कारण की महिला सगळ्या गोष्टी करत असतात, पण त्याची विक्री कुठं करायची, त्याच्यामधनं आपल्याला आर्थिक त्याच्यामधनं फायदा कसा होईल हे खरं तर तळागाळातल्या महिलांना माहीत नसतं, कुठं जायचं हे माहीत नसतं, त्यांच्यासाठी हक्काचं व्यासपीठ नसतं। आणि म्हणून आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना दादा उद्योगिनी या ॲपचंच नाव दादा उद्योगिनी आहे, म्हणजे दादांनी जसं सक्षम पाठीशी राहिलं अशा पद्धतीने आपण यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी या ॲपचं आज ओपनिंग होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण त्यांना पाठिंबा देणार आहे। नक्कीच आपण पाहिलं तर महिलांनी बनवलेले जे काही उत्पादन आहेत, त्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी, त्याचबरोबर ते खरेदी करण्यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आली। थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या हस्ते या ॲपचं लॉन्चिंग करण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ पाहतात, स्वावलंबी होऊ पाहतात, त्यांच्यासाठी हे ॲप महत्त्वाचं असणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।